तुम्ही बघता बातम्या सुपरफास्ट आणि यानंतर अहमदनगरमधून एक महत्त्वाची बातमी येते। अहमदनगर शहरात मध्यरात्री 38,50,000 रुपये रोकड सापडली आहे। सर्व नोटा जुन्या 1,000च्या असल्याचं देखील समोर येत आहे। पेट्रोलिंग करताना पोलिसांना ही रक्कम आढळून आली आहे। पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पांडुरंग, ही रक्कम कुणाची आहे आणि कुठून आलेली आहे? विलास, रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त घालत होते, पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी पोलिसांना नगर शहरामध्ये एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांकडून आढळून आलं। त्यावेळी पेट्रोलिंग करताना पोलिसांनी त्या व्यक्तीकडे चौकशी केली। त्यावेळी त्या व्यक्तीकडे 38.5 लाखाच्या नोटा आढळून आलेल्या। राहुल भंडारी असं या व्यक्तीचं नाव आहे। तो मध्यरात्री या परिसरात फिरत होता, तर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे या नोटा आढळल्या। विशेष म्हणजे या सर्व नोटा 1,000च्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानंतरही या व्यक्तीकडे 1000च्या तब्बल 38.5 लाखाच्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडालेली आहे। आता सर्वात महत्त्वाचे पोलिसांपुढे चौकशीचं असं स्वरूप राहणार आहे की ही व्यक्ती रात्रीच्या वेळी एवढी मोठी रक्कम घेऊन कोठे फिरत होती, कोणाच्या शोधात होती, हा पैसा काही व्हाईट मनी करण्याचा प्रकार होता का, की दुसऱ्या कोणत्या व्यक्तीची ही वाट पाहत होती? कारण हा जो पैसा आहे, नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतरही नागरिकांकडे अजूनही 1000 आणि 500च्या अनेक नोटा आहेत। अनेक वेळा असं बोललं जातं की या नागरिकांना त्यांचा जो ब्लॅक मनी आहे तो व्हाईट करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जातात। त्याचाच हा एक प्रकार असल्याचं प्रथमदर्शी तरी समजतंय। कारण ही व्यक्ती ह्या नोटा ज्या आहेत 1000च्या जुन्या, तर त्या नोटा चेंज करून दुसऱ्या व्यक्तीकडून नव्या नोटा घेण्याचं असं बरंचसं सत्र सर्वच ठिकाणी चालू आहे। नगरमध्ये हा प्रकार सर्वत्र आहे। त्यातीलच हा एक प्रकार आता उघड झाल्याने नगर शहरामध्ये जे काही ब्लॅकचं व्हाईट करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये आता एक खळबळ उडालेली आहे। धन्यवाद पांडुरंग, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।